नमस्कार मित्रांनो, शेती मित्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही उदयला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा आणि इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। आपल्या सर्वांच्या मनातील जो सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल आहे, 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायचा असेल या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर, तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे? देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी? या महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी $10 प्रति बुशेल पासून $10.25 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 1 तारखेनंतर सुद्धा सोयाबीनची दर पातळी या रेंजमध्ये राहणार। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 1 तारखेनंतर ब्राझील आणि अर्जेंटिना या 2 देशातून सोयाबीनची विक्री निरंतर राहणार। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये ना सोयाबीनच्या भावात तेजी येणार ना सोयाबीनच्या भावात मंदी येणार। सोयाबीनच्या भावामध्ये जी तेजी मंदी येणार ती देशांतर्गत घडणाऱ्या घडामोडीमुळे। मग देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडू शकतात व याचा 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, चला तपासून घेऊया। जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत सोयाबीन दर पातळीचा विचार केला तर बाजारभाव पातळी 3700 ते 4000च्या दरम्यान आहे। सध्याच्या कंडिशनला अमेरिका व चीन या 2 देशांमध्ये संघर्ष सुरू आहे। टॅरिफ वॉरचा हा संघर्ष असल्यामुळे चीन अमेरिकेतून ज्या ॲग्री कमोडिटीज खरेदी करतो त्याच्यावरती आता चीनने 15% टॅक्स लावलाय। याच्यामुळे चीनला महागाईचा सामना करावा लागू शकतो। या असणाऱ्या गोष्टीला या ठिकाणी काउंटर करण्यासाठी चीन हा 1 तारखेनंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोया तेल, सोयाबीन याची आयात करताना दिसू शकतो। जसजशी चीनची आयात वाढेल तसतसा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होईल। त्याचबरोबर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। या जर गोष्टीचा इथे विचार केला तर लक्षात घ्या, मागणी पुरवठ्यातील हा गॅप सोयाबीनच्या दराला 1 तारखेनंतर 100% तेजी प्रदान करणार व यामुळे 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मंदी? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात 100% येणार तेजी। मग दुसरा प्रश्न उद्भवतो की 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात जर तेजी येणार असेल तर ही तेजी किती रुपयांची असेल? तर लक्षात घ्या, सध्याची भावपातळी 3700 ते 4000 दरम्यान असेल तर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 200 रुपयाची तेजी जास्तीत जास्त दाखवू शकतो आणि बाजारभाव पातळी 3900 ते 4100 दरम्यान आपल्याला 1 तारखेनंतर येताना दिसू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर मी एक तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे 4041चा भाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। फक्त विक्री करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनची विक्री केली की ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकतो। तर कास्तकार बांधवांनो, भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र।
मला वाटते व्हिडिओ आवडलाच असणार, त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।